हाय, पुन्हा एकदा सुराधेश 89.6 FM मध्ये नव्या रंगात नव्या ढंगात. कारण की नवीन ऐकायला आणि नवीन बोलायला खूप मजा वाटते. तुम्ही कधी रंगांशी खेळलात? रंगांसोबत तुम्ही कधी चित्र रंगवलंय? आणि रंगांमध्ये कधी स्वतःला गुंतलेत का? स्वतःला गुंतवणं म्हणजे एक वेगळी प्रक्रिया आहे की जे तुम्हाला रंगांमध्ये दिसतं, जे तुम्हाला चित्रांमध्ये दिसतं ते मांडणं. आणि जे रंग तुम्ही एका चित्रामध्ये भरता आणि तेच चित्र कविते रूपी जेव्हा एखादा बाहेर पडतं ते अप्रतिम असतं. ती कविता असते किंवा ते चित्र असतं, पण ती क्रिएटिव्हिटी वेगळी असते. चित्रांमध्ये तुम्हाला कल्पना स्पष्ट होते आणि कवितांमध्ये तुमच्या भावना स्पष्ट होतात. या दोन्हींचा मेळ घालणारा एक व्यक्ती, एक गोड स्वभावाचा हसमुख चेहरा असलेला व्यक्ती जो नेहमी रंगांच्या दुनियेमध्ये विखुरलेला असतो, स्वतःला झोकून दिलेला असतो. हळूहळू रंगांच्या दुनियेमध्ये घुसता 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 कुठेतरी त्या रंगांमध्ये शब्द तयार केले आणि या रंगांच्या दुनियेत जाता जाता त्याच रंगांची खेळत खेळत अचानकपणे कुठेतरी ते शब्द जुळत गेले आणि कविता बनत गेली. इतका सहजपणे या रंगांवरती आणि या कवितेवरती विजय मिळवला. इतक्या सहजपणे याच्यासाठी की मूळ रंगांशी खेळणारा हा व्यक्ती कवितेवरती विजय मिळवतो ही साधी गोष्ट नाहीये. आणि दोन्ही गोष्टी आपल्या इतक्या ताकदीने पेलायच्या आणि तुमच्यासमोर सादर करायच्या, ही मजा वेगळी आहे. ही कविता त्यांनी जी लिहिलेली आहे त्या कवितेच्या ओळी मी म्हणण्याआधी मी एक गोष्ट सांगेल की ही मित्राची कविता आहे. त्या मित्राची कविता म्हटल्यानंतर दोस्तासाठी काय, पण खूप कविता ऐकल्या असतील, पण ही लहानपणीची कविता, मोठेपणीची कविता, मित्र कसाही असो, मित्र आपला असो, मित्र दुसरा असो, पण मित्र मित्र असतो. आणि मित्राचं कसं असतं की फाटके होते किसे तरीही, नोटही नव्हती घरी, पण मित्र असला की उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची. तर अशी सगळी मित्राची वेगळी गंमत आहे. तर मी या रंगकर्मी आणि रंगाच्या दुनियेमध्ये घुसणाऱ्या व्यक्तीच्या कशा पद्धतीने ओळी जोडल्या ते वाचण्याचा मी प्रयत्न करतोय. कारण की रंगांची दुनिया आणि कवितेची दुनियाचा मेळ घातलेला, मेळ टाकलेला, मेळ तयार केलेला या व्यक्तीने, म्हणजे या मेळ घातलेल्या व्यक्तीने ज्या गोष्टीवर विजय मिळवलेला आहे त्याचं मी आता कवितेचं वाचन करतोय. 4-5 ओळी आहेत, मी फक्त ऐकवतो कारण की पुढच्या ओळी ऐकण्याची मजा वेगळी आहे. तर आठवतं का रे मित्रा आपल्या काळातील होळी, आठवते का रे मित्र आपल्या काळातील होळी, तेव्हा होते फाटके खिसे आणि फाटकी होती झोळी. गरिबी होती तरीही आनंद असायचा चेहऱ्यावर, श्रीमंताची श्रीमंती मात्र आपल्याच डोळ्यासमोर वाऱ्यावर. तर अशी ही होळी कशा पद्धतीने असायची हे चित्र, म्हणजे मी सांगितलं ना की ज्या चित्रकाराने ही कविता लिहिलेली आहे तर ते डायरेक्ट डोळ्यासमोर एक पिक्चर तयार होतो, हा कॅनव्हास क्लिअर कट दिसून येतो. तर ह्या सगळ्या कवितेवर आणि ह्या सगळ्या चित्रांवर विजय ज्याने मिळवलेला आहे या शिक्षकाचं नाव आहे विजय पिलकर. आणि हे चित्र जिवंत करण्याचं काम ज्या कवीने केलेलं आहे त्या कवीच्या पुस्तकाचं नाव आहे काळजातली वात. आणि ही वात इतक्या सुंदरपणे पेटवली आहे की त्यातली प्रत्येक कविता तुम्हाला त्या वातीसारखी अशी मस्तपैकी तोलताना दिसेल आणि त्याची झिलमिलताना दिसेल. ती कधीच फडफडणारी नसेल, ती आग भडकलेली असेल आणि कधी शांत असेल, कधी प्रेमळ असेल तर कधी आपलीशी हवी विषय असणार. तर ही काळजातली वात ज्याने जपली आहे तो कवी माझ्यासोबत आहे, ज्यांनी रंगांनी खेळलेलं आहे असं हाडाचा शिक्षक माझ्यासोबत आहे. मी स्वागत करतोय विजय पिलकर सर यांचं. सर स्वागत आहे सुराधेश 89.6 FM मध्ये. नमस्कार, धन्यवाद. मी विनंती करेन की या काळजातल्या वातीमधली एखादी काळजातली कविता आपण सादर करावी. 89.6 FM मध्ये आज आम्हाला आमंत्रित केलं मी आणि माझे जिवलग मित्र सुभाषजी शिंदे सर आणि आमचे खूप जवळचे मित्र सुमेशजी जाधव आरजे. खरं सांगायचं झालं तर काळजातील वाद हा खूप वर्षांचा प्रवास आहे, जवळजवळ 20 वर्षांचा प्रवास. आणि या प्रवासामध्ये ज्या चांगल्या वाईट घटना घडल्या, कधी त्यामध्ये प्रेम असेल, विरह असेल,
शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, अशा अनेक कवितांना जन्म देऊन गेला. हाच काळजातील वाद हा माझा पहिला कविता संग्रह आपल्या पुढ्यात ठेवताना मनस्वी आनंद होतो आहे. मी सर्वप्रथम माझ्या मायबाप रसिकांचं त्यांना खूप धन्यवाद व्यक्त करेल की माझ्या पहिलीच आवृत्ती संपण्याच्या मार्गावर आहे, जवळजवळ संपलेलीच आहे. म्हणून पुन्हा पुन्हा मी माझ्या मायबाप रसिकांना धन्यवाद व्यक्त करेल आणि वाचकांना सुद्धा धन्यवाद व्यक्त करेल. तर मी आज सुरादेशमध्ये आल्यानंतर मी पहिल्यांदा माझी एक कविता आपल्या पुढ्यात ठेवतो. त्या कवितेचं शीर्षक आहे तू म्हणतेस. एक प्रेम कविता आहे. तू म्हणतेस, तू लिहितोस त्या कविता समजत नाही रे मला. तू म्हणतेस, तू लिहितोस त्या कविता समजत नाही रे मला, मला कळत नाही त्यातलं. ती म्हणते. तो म्हणतो, वरवरचं नाही लिहत, ते आतून येतं अगदी आतलं. तो म्हणतो, वरवरचं नाही लिहत ग, ते आतून येतं अगदी आतलं. तो लिहितो प्रखर ऊन, तो लिहितो तिच्या आवडीची धून, तो लिहितो पानगळ, तो लिहितो श्रावण. तो लिहितो प्रखर ऊन, तो लिहितो वारे तिच्या आवडीची धून, तो लिहितो पानगळ, तो लिहितो श्रावण. तो लिहितो हृदयातील जाळपोळ, तो लिहितो मनातील होरपळ. तो लिहितो बरसणाऱ्या सरी, तो लिहितो कविता अगदी खरी. तो लिहितो शब्दांचा प्रपंच, तो लिहितो कथा कविता. तो लिहितो शब्दांचा प्रपंच, तो लिहितो कथा कविता. तो लिहितो काव्य प्रतिभा, तो लिहितो सौंदर्यातील लघुता. इतकं सारं लिहूनही ती म्हणते, तू लिहितोस त्या कविता समजत नाही रे मला. इतकं सारं लिहूनही ती म्हणते, तुझ्या कविता समजत नाही रे मला. थँक्यू, धन्यवाद. खूप सुंदर. तर अशाच या प्रेमळ कविता आपण ऐकणार आहोत. प्रेमळ म्हणजे या लाईव्ह कविता आहेत. आजकालच्या मुलांना व्हॉट्सअपवरती कुठल्या तरी मुलीला पटवायचं असतं. आजकालच्या मुलांना व्हॉट्सअपवरती कुठेतरी मिटिंगला जायचं असतं. आजकाल ती म्हणजे व्हॉट्सअपवरतीच झूम मिटिंग पण होते आणि व्हॉट्सअपवरती कधी कधी डायव्हर्स पण होतो. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये या लाईव्ह लिहिण्यामध्ये जी ताकद असते ना, ती या कवीमध्ये आहे. मुळात मी आधीच म्हटलं होतं की शब्दांची आणि रंगांची ताकद आहे या व्यक्तीमध्ये आणि या दोन्ही गोष्टींवर चांगला विजय मिळालेला आहे. म्हणून नाव विजय पिलकर आहे. तर मी पिलकर सरांना नक्कीच पुन्हा एकदा पूर्ण कविता या वाचन बोलवणार आहे. आपण ऐकत राहा सुरादेश 89.6 FM मध्ये. आणि या दोन्ही कवितांना खूप शुभेच्छा याच्यासाठी की आनंद या गोष्टीचा आहे की दोन्ही कवींचे दोन्ही प्रती, कवितांचे प्रती पहिली आवृत्ती संपायला आलेली आहे. तर नक्कीच मला तुम्हाला सांगावंसं वाटेल की ह्या कविता जर वाचायच्या असतील ना, तर लवकरात लवकर सुरादेश 89.6 FM ला कॉन्टॅक्ट करा, संपर्क करा. कविता हाजीर, कवितेसाठी जान भी खाली. ओके, ऐकत राहा सुरादेश 89.6 FM. थँक्यू.